आयुष्य मोजाया पैसा पाणी आयुष्य मोजाया Happy birthday to you. हे मोजणंच आहे ना माझं. काय 41चा झाला की 42चा झाला. आणि हे त्याचे दुश्मन जे वाढदिवस मनवतात त्याचा साजरा करणारे ते म्हणतात तुझ्या जीवनात काय बार बार दिन म्हणजे तू लवकर म्हातारा व्हायचा. उलटेच अर्थ आहे सगळे. जाऊ दे. आयुष्य मोजाया बैसला मापारी. मापारी म्हणजे अण्णाचा मापारी नाही. मापारी अण्णाची लोक आहे नात्यामध्ये नाही. ऐका, मापारी म्हणजे मोजमाप करणार. त्याला विसरून चालत नाही. सर्वे लोक गप्पा मारतात पण कापसाचं माप असो हे केळीचे घड असो त्याने पहिल्या घडापासून पहिल्या ते भारी म्हणतात. आमच्या कापसाचं जे माप करतात त्याला म्हणतात भारी. लाभ आहे लाभ आहे लाभ आहे आढून सुरू होते. दोन 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 तो असा भोकत राहते. त्याला माहित आहे एक बी जर माप भोकलं तर या गावातले लोक पहिले व्हिडिओ व्हायरल व्हायचंच आहे. यांनी कोरेगावचे खूप अंतर लोक म्हणजे त्या मापामध्ये काय करतात पाप. बरोबर आहे की. तर ते मापणाराला असं हलगर्जीपणा चालत नाही. तसा यम सुद्धा आयुष्य मोजाया बैसला मापारी. आणि आपण बेफिकर आहे. कार्य तू व्यवहारी संसाराच्या. पण त्याचं नुकसान असं झालं पडिले हे रूढी जगा परीच्या चालवी ती व्यवहार सत्य होणं. आणि नुकसान असं झालं मरणाचे कार्य नाही आठवण. तू का म्हणे आता उघडा रे डोळे जाणून मरणाचे स्मरण असावे असं म्हटलं. त्रिकालवादी युनिव्हर्सल ट्रुथ हे सत्य आहे. एखाद्या गावाला मंदिर नसेल असे बरेच गाव आहे त्या आदिवासी भागात. एखादा वाडा वस्ती अशी असेल की जिथं मंदिर नसेल. पण एखादा वाडा वस्ती अशी असू शकत नाही की जिथं स्मशानभूमी नाही. मंदिर नाही पण स्मशानभूमी आहे. मरना हक का माना है जीना उधार खाना. एक दिवस आहे शाम के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों के रखने से पहले तुझको कांटों में चलना पड़ेगा. जिंदगी एक किनारे का है किनारे के दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी पोहे खाते खाते निकलना. काय तू कोणत्या कंडिशन मध्ये आहे. पाय घसरून मी टावेलवर आहे. देव म्हणणार नाही की आता जरा पॅन्ट नेसू द्या. नाही टावेल मागे तो पुढे. बरोबर आहे की नाही. कोणतं एक क्षण सुद्धा तो महाराज स्वर्गीय अजितदादांच्या आम्ही आता 7 तारखेला बारामतीला हरसोड्याच्या सप्ताहाच्या निमित्ताने
उपमुख्यमंत्री ताईंची भेट घ्यायला गेलो. त्या दिवशी त्या विमानतळावर जाण्याचा योग आला. मी थोडं लाईव्ह सुद्धा केलं होतं. तर त्या विमानपट्टीपासून जास्तीत जास्त 60 सेकंदाचं अंतर, म्हणजे इथं न जाता फक्त असं म्हणत होतं काय एवढंच या भाऊ इतकं अंतर असेल. काय संधी देत नाही महाराज भगवान. यम जो आहे ना तो संधीच देत नाही. आणि आपण काय करतोय, कार्य तू व्यवहारी संसारात स्मरण का असावं त्याचं कारण आहे. मरणाचं स्मरण असलं की जीव भगवत भक्ती करतो. आज जो व्याभिचार, आज जो भ्रष्टाचार, आजची कृतज्ञता, भगवंताला विसरलेला आहे जीव, त्याचं एकमेव कारण आणि एकमेव उत्तर असं आहे, लिहून घ्या, लोक मरणाला विसरलेले आहेत. आणि ज्या दिवशी मरणाचं स्मरण असते तो नक्कीच संध्याकाळी हरिपाठ घेतल्याशिवाय राहत. चला थोडं 5 वर्ष गाडी मागे घ्या आपल्या. कोरोना काळात प्रत्येक घरी संध्याकाळी हरिपाठ. इकडे कुकर लावून देत वाफसाठी, वाफ घ्याने, आणि इकडे बाकीचे हरिपाठ. आणि उरेल टायमात महाभारत, रामायण आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण. आणि थोडसा झोपायला लागला की आला ॲम्ब्युलन्सचा आवाज की काढला गाथा. कशा करता एवढं ते परमार्थ करायचे लोक माहित आहे. दररोज असं न्यूज असो काही असो, बॉड्या दिसायच्या, मेलेली माणसं. एखादा खोकल्ला का कोणी मागे, त्याने जर दवाखान्यामध्ये ते एवढी नळी अशी आमच्या दोघीच्या बी गळ्यात टाकत नरबून आम्ही रातभर झोपतो. पंढरपूरला जाणं आहे म्हणे. म्हटलं मला नेऊ नका पण तपासू नका, मला काही येणं नाही. मी आई साहेबांना माफी मागली, जाऊ द्या आपली मनाची वारी. पण नाही ही मला तर वाटलं सकाळी हा डायरेक्ट म्हणेन पॉझिटिव्ह. गेलो पंढरपूर बिन घर बी सरकारी दवाखान्यात. आपण खाप हिरवे निंब, आपल्या शेतांचा पांढरे निंब. दवाखान्यात कोणाला म्हणत असत काय परमार्थ का करत होते लोक. एकच कारण आहे की मरण त्यांच्या भोगाची वृत्ती होत नाही. मरण समजलं की साखर कधी सोडते माणूस, त्याला समजते की आता हे जर खाल्लं तर मग काही खरे नाही. ऐका पूर्वीच्या काळी धान्य राहायचे घरामध्ये, तर उंदर वगैरे घुसा वगैरे राहायच्या, तर शेतकरी लोक असायचे, पापाला घाबरायचे म्हणून मारायचे औषध टाकत नव्हते, पिंजरा आणत होते. आता तर काही कोणी पापाला घाबरायचं कामच नाही. आता सकाळीच बॅट चार्जिंग करून ठेवता मच्छर मारायचे, त्याचं काय नाही. तर 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 पूर्वीची लोक पापाला घाबरायचे आणि उंदीर मारायचे नाही, तर तो उंदीर त्या पिंजऱ्यात गेला पाहिजे. मग काय करायचे माहित आहे, त्या पिंजऱ्यात काहीतरी त्या उंदराला येण्याकरता आमिष टाकायचे. उंदराला काय काय आवडते मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने भुईमुगाच्या शेंगा टाकायचे, पोंगे टाकायचे, लहान लहान उंदराच्या पिलासाठी पोंगे. काही काही चटके उंदीर असतात, त्याच्या करता भजे टाकत. कारण जोपर्यंत सकाळी स्टँडवर जाऊन भजे खात नाही तोपर्यंत त्याचं काही चीज. आणि घरचे भजे टाकले की उंदर येतच ना, पाहतो ते तिकडूनच आणणं पडत हॉटेलमध्ये. आणि मग आला उंदीर, तो त्या पिंजऱ्याभोवती चक्रा मारायला लागला. त्याला वन वे असते त्या पिंजऱ्यात, माहित आहे. वन वे म्हणजे फक्त आतमध्ये जायला जागा असते, एकतर्फी वाहतूक. तिथं अशी जीप म्हणतात त्याला. त्याच्यावरती उंदीर चढला की लगेच ती जीप, तो पडला की जीप. मग यानं पहिला एक भजा खाल्ला त्यानं पडता बरोबर.
पण नंतर म्हणे की आता खाणं झाल्यावर पाणी कुठे पिणार आणि बाहेर कसं जाणार. मग मात्र तो पूर्ण पिंजऱ्यामध्ये फिरला, पण त्याला आता बाहेर जायचा दरवाजा दिसत नाही. तिथं तो भजे बी खात नाही, पोगे बी खात नाही. रात्रभर त्या पिंजऱ्याने टकरा मारून मारून तोंड लाल होते त्याचं. त्याला माहित आहे हात सोडीन आपल्याला, पण याच्या मागेच मांजर जाईल. त्या पिंजऱ्याच्या मागे 3-4 मांजरी अशा कोपऱ्या कोपऱ्यानं चालत. त्या मनातून चालत नाही, ते माहित आहे आपल्यावर बी कुत्र लपेल आहे, म्हणजे असं सर्कलच आहे ते. त्याबरोबर अशा दबा धरतात, तो थोडासा पुढे गेला की अजून अशा केल्या की अजून लपता, अशा चालल्या चालल्या गावाच्या बाहेर. ते माहित आहे त्याला सोडला की हे मांजर एवढ्या जोऱ्यात. एकादशीने बी याला पिंजरा तर मांजरले का एकादशी असते असतं. मांजरले बी एकादशी बोक्याले बी नाही. स्वयंपाक केला खाऊन घेतला असं आहे ते. माय का ऐका उंदीर त्याच्या पुढे खाण्याकरता सर्व काही आहे, पण का खात नाही ते माहित आहे तुम्हाला. त्याला काय दिसलं, मरणाचं स्मरण झालं. तसं जीवालाही मरणाचं काय पाहिजे, स्मरण पाहिजे. आणि तुकोबाराय सांगतात, ज्या भगवंताने आतापर्यंत आपल्याला ठेवलेलं आहे, दिलाया काळी अवकाश, त्या काळानं मरणाच्या आधी जी वेळ आपल्याकडे दिलेली आहे, बरवे झाले आजीवरी नाही पडलो काळाचे मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्थ. तुकोबाराय म्हणतात, ज्या भगवंताने आपल्याला हा देह दिला, आईच्या उदरामध्ये असताना आपण माऊली ज्ञानोबारायांनी त्या परिस्थितीचं वर्णन केलं. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी, किती दिवस माहिती, 9 मास वरी, 9 महिनेपर्यंत आपण उलटे टांगेल होते. आता कीर्तनाच्या आधी 10 मिनिटं लाईट गेली तर कसं वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. घाम झाला, घाम यायचा, एकदम असा कासावीत झाला, जीव कोंडेल सारखा. मग एवढ्या मोकळ्या पटांगणात बिना पंख्यानं जर एवढा आपला जीव कासावीस होतो, तर ते 6 इंचाचं आईचं उदर त्याच्यात उलटा टांगेल आणि खालून वाफेवर झालं ना. एवढं मोठं 104 किलोचं काय असं थोडी झालं ते. काही पदार्थ तळल्या जात नाही, काही पदार्थ उकळल्या जात नाही, पण ते वाफेवर होतात. आताच्या महिलांना इडल्या माहिती, पण पहिल्या मावशांना जो पदार्थ वाफेवर व्हायचा त्याच्यात मोजके 1-2 पदार्थ खेडेगावामध्ये. फुंडके माहित आहे तुम्हाला, फुंडकेच म्हणतात की नाही म्हैसवाड. तुरी भिजू घातल्यानंतर जे वरच्या वरे राहतात, कोकण्या काय म्हणतात, कोकण्या, कुचर म्हणतात. संत महात्म्यांचा शब्द आहे कुचर. कुचराचे श्रवण गुणदोषावरी मन, जे कीर्तनालाही आपल्या घेतले ते इन्व्हॉल्व होत नाही, असे वरचे कुचर असतात, ते कीर्तनाद्य असतात. म्हणजे ते वरेच राहतात, पण त्यांची डाळ होत नाही, त्यांचं बारीक ते दाणे होते. त्याला काय म्हणतात, चूर म्हणतात. आमच्याकडे कलर म्हणतात थोडक्यात. मग ते भिजू घालायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये 3-4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 2-3 लसणाचे गाठे घ्यायचे आणि थोडंसं समार वगैरे घेतला, जिरं घेतलं थोडंसं की त्याला मीठ टाकून मस्त कोरडं वाटायचं. त्याचे असे फुंडके करायचे. पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवायचं, त्याच्यावर चाळणी ठेवायची, तुराट्याच्या काड्या, आणि त्याच्यावर ते फुंडके. आता कढीचं बी सांगू का, उपास आहे म्हणून काही. मग ते फुंडके कशावर होता मावशे, वाफेवर होतात. ते फुंडके असे असतात महाराज, ते उचलत असतात, ते पाण्यातही जात नाही, पाण्याने आपल्यामध्ये घेतली, पण खाल्ल्यावर बी पचत नाही.
ज्या दिवशी संध्याकाळी तुम्ही ना भुंके खायलाय त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला कोणालाच आवाज द्यायचं काम नाही, काकड्याने ते भुंकेच तुम्हाला 3 वाजता उठवते. उठा साधू संत साधू. मग हे म्हणतील की आम्ही थोड्या टायमानं जो वार्ता काढता झाल्या. उठा वेगेशी, चला जाऊ रावडा. हनुमंतरायांच्या जन्माच्या अभंगात प्रमाण आहे, विलंब करता विघ्न ओढविले. ऐका, मग हा जो जीव आहे हा तिथं कासावीस झाला आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, देवा एक वेळ